आधार कार्ड आजच्या काळात जवळपास प्रत्येक शासकीय आणि महत्त्वाच्या सेवेसाठी आवश्यक असलेले हे ओळखपत्र. मात्र आधारशी संबंधित एखादे काम अडले की नागरिकांना अनेकदा तालुका किंवा जिल्ह्याबाहेर जावे लागते, वेळ द्यावा लागतो आणि हेलपाटेही मारावे लागतात. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAIच्या प्रादेशिक कार्यालय मुंबईच्या माध्यमातून जळगावात अत्याधुनिक आधार ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात आलं आहे. 7 जुलै रोजी या केंद्राचे उद्घाटन झाल्यानंतर गेल्या दीड महिन्यात या केंद्रातून नागरिकांना नेमक्या कोणत्या सेवा मिळाल्या, नागरिकांचा अनुभव काय आहे आणि या केंद्राचा त्यांना किती फायदा होतोय, पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट. नवीन आधार नोंदणीपासून आधारमधील विविध प्रकारच्या दुरुस्ती आणि अपडेटपर्यंतच्या सेवा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नाव, पत्ता, जन्मतारीख यांसारख्या तपशिलांमधील बदल, मोबाईल क्रमांक अपडेट करणे, बायोमेट्रिक अपडेट यासह नागरिकांच्या गरजेनुसार आधारशी संबंधित विविध कामे या केंद्रातून केली जात आहेत. मी तर ऑपरेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. इथं आता बरेचसे आधारचे कामं आपल्याकडे होत आहे, जसं जन्मतारीख अपडेट, नाव अपडेट किंवा बायोमेट्रिक अपडेट. काही लोकांचं बायोमेट्रिक सुद्धा पेंडिंग आहेत, ते पण इथून फ्रीमध्ये होता. लहान बाळांचे जे इथून फ्रीमध्ये होता. किंवा काही लोकांचं आतापर्यंत आधार नाही आहे, त्या लोकांचे आधार आम्ही इथून करून देत आहे. पण त्यासाठी डॉक्युमेंट लागतं, व्हॅलिड डॉक्युमेंट. एक तर मतदान कार्ड, 18+ जे लोक आहेत त्यांच्यासाठी मतदान कार्ड लागतं. आणि समजा काही विद्यार्थी आहेत, आदिवासी विद्यार्थी म्हणा किंवा पावरा समाज विद्यार्थी, यांच्याकडे आतापर्यंत आधार कार्ड नाहीच आहे. त्यासाठी आपण ते शालेय विद्यार्थ्यांकडनं एक डोमेसिल नॅशनॅलिटी काढला होता आणि एक रहिवासी ग्रुपमधून त्यांचं आधार काढता आहे आणि ते तयार पण झाले बाकी लोकांचे. ते पण समाधानी झाले भरपूर. आणि आम्हाला पण असं वाटतं की बऱ्याचशा लोकांनी इथून संपर्क साधून त्यांचे कामं करून घ्यावे, याची आमची अपेक्षा आहे. सर्व जिल्ह्यातले जे लोक आहेत त्यांनी 18+ की कोणाचे बाकी असतील तर पूर्ण काही डॉक्युमेंट्स आणलं तर आम्ही त्या पूर्ण करून देऊ. आहेत काही लिमिट क्रॉस लोक आहेत, त्यांना थोडा मेल करावा लागतो वरती UIDला, ते परमिशन देतात, त्यानंतर त्यांचंही कामं इथून होऊन जातं. आपल्याला जे काही 18+ व्यक्ती आहेत त्यांचं आधार कार्ड काढलेलं नाही, त्यांच्यासाठी नेमकी काय कागद? त्यांच्याकडे सध्या तर वोटर ID आहे आपल्याकडं. वोटर ID एक बेस्ट ऑप्शन आहे. नसेल तर आपण तसं एक डोमिसेल घेऊ शकतो त्यांच्यापासून. डोमिसेलने एक रहिवासी प्रूफ त्यांच्या एरियातला, काहीतरी बँक पासबुक म्हणा किंवा मग एक सरपंच म्हणा किंवा नगरसेवक वगैरे किंवा आमदार साहेब झाले, यांचा आपण रहिवासी प्रूफ एक स्टँडर्ड फॉर्म आहे आमच्याकडे, तो फॉर्म आम्ही देतो सर्वांना. त्या फॉर्मवर झालं तर बनले पण बाकी लोकांचे तयार पण झाले आधार कार्ड, त्याच्यानं होतं आहे आधार. आता आपलं ऑफिसचं काम टायमिंग आमचं 9 ते 6. 9 वाजता सर्व आमचे ऑपरेटर लोक येऊन जातात. तिथून आम्ही परत अपॉइंटमेंट घेता. ऑनलाईन अपॉइंटमेंट पण तुम्ही घेऊ शकताय, नाही अपॉइंटमेंट घेतली तिथे येऊ शकता. आमचं टोकन अगोदर टोकन घेतं, टोकन डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतं, तिथून परत व्हेरीफाय करतं. व्हेरीफायनं घेतलं कॅशियरकडे जातं, जी काही आपली शासनाची फी आहे त्यानुसार आमचं कामकाज चालतं. त्यानंतर आपल्या ECMPला जातं ऑपरेटरकडं, ऑपरेटर नोंदणी करतो, त्यानं ती रिसिप्ट देतो पावती. त्याच्यानंतर आमचं आधार कार्ड जास्तीत 2 किंवा 3 दिवसात जनरेट होऊन जातं आहे आपलं आधार कार्ड. आधी आधारच्या कामासाठी वेळ आणि प्रवासाचा खर्च करावा लागायचा. आता जिल्ह्याच्या ठिकाणी सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांचा हा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. केवळ सेवा उपलब्ध होणेच नव्हे तर ती सेवा नागरिकांना किती सहज मिळते हेही तितकंच महत्त्वाचं आहे. यामुळे केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या कामानुसार आवश्यक प्रक्रिया या ठिकाणी समजावून सांगितली जाते आणि त्यामुळे आधारशी संबंधित कामासाठी येणाऱ्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळत असल्याचे दिसून येत आहे. मी आमच्या गावाकडे 2 वेळेस मुलाचं आधार दुरुस्तीचं करून बघितलं, माझं काम झालं नाही. मग माझ्या गावाकडे मित्रांनी सांगितलं की जळगावला जा, तिथं तुझं काम होईल. तर इथं आलं तर माझं काम झालं. इथं मार्गदर्शन पण चांगलं मिळालं आणि माझं काम झालं इथं, म्हणजे फ्रीमध्ये माझं काम झालं. मी इथं आधार कार्डचं काम करायला आलेली होती. माझं पहिले पाचोऱ्यामध्ये काम झालं नव्हतं. मी पाचोऱ्याची राहणारी आहे. पाचोऱ्यामध्ये मी खूप डायरेक्ट 2-3 महिने झाले आम्हाला फिरत होतं मी, तिथं झालं नाही माझं काम. पण आता इथं आलो ना आम्ही जळगावमध्ये, तर तिथं 2च दिवस लागले आम्हाला फक्त, ते लगेच होऊन गेलं इथं काम. काय काम होतं तुमचं आधार संबंध? माझं नावचे स्पेलिंग चुकलेली होती आणि वडिलांचं नाव नव्हतं, तर इथं 2च दिवस आलो आम्ही फक्त, तर इथं काम होऊन गेलं आमचं. मी सर्वांनी आवाहन करेल की ज्यांचे कामं बाहेर होत नसेल त्यांनी आमच्याकडे यावं किंवा त्यांचं कामं काही पेंडिंग असेल तर आमच्याकडे मार्गदर्शन घेऊन जावं. पण डॉक्युमेंट्स कधी पूर्ण आलं तुम्ही तर आम्ही तुमचं काम पूर्ण 100% होईल याची खात्री घेता, म्हणजे आम्ही पूर्ण काम करता येतो. काही लोकांचा गैरसमज होतो, डॉक्युमेंट्स अपूर्ण असतात म्हणून त्यांचं काम होत नाही, ते नाराज होता. ती नाराजी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करता येतो, कारण वापस जाऊन लांब लोक येतात इथून. आता आपण कॅम्पचं सांगितलं, कॅम्प संदर्भात काय माहिती द्यायला? कॅम्पचं संदर्भात असं आहे की सध्या आता मायनॉरिटी बायोमेट्रिक हे कंपल्सरी आहे. तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी पण आवाहन केलेलं आपल्याला की बुवा तुम्ही कॅम्प लावा. प्रत्येक शाळेला पण आवाहन केलं. शिक्षणाचे काही लेटर पण आले आम्हाला, शाळेतले लेटर पण आलेले. त्या शाळेत पण आम्ही आता कॅम्पचं नियोजन केलेलं आहे. आता 1-2 दिवस आमचे कॅम्प चालू आहेत प्रत्येक शाळेत. ज्यांनी लेटर दिलं त्या शाळेत आम्ही कॅम्प लावत आहे. जिथे 40च्या वर विद्यार्थी आहे, 30च्या वर विद्यार्थी, याच्या ठिकाणी आम्ही कॅम्प लावत आहे. काही समजा एखादी मोठा एरिया आहे त्यात बायोमेट्रिक अपडेट ग्रामीण भागात त्यांचं आतापर्यंत झाले नाही, त्या ठिकाणी पण आम्ही कॅम्प लावत आहे आता. गेल्या दीड महिन्यात या केंद्रातून अनेक नागरिकांनी आधारशी संबंधित विविध सेवांचा लाभ घेतला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणीच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यानं जळगावसह जिल्ह्यातील नागरिकांसाठी हे केंद्र
आधारच्या कामांचे महत्त्वाचे ठिकाण ठरत आहे. चंद्रकांत दुसाने, सुवर्ण खानदेश लाईव्ह, जळगाव.